आपण बघतोय रिझल्ट आता हळूहळू स्पष्ट होत चाललाय। सकाळपासून सगळ्यांनाच उत्सुकता होती कोण नेमकं बाजी मारणार। सगळ्यांचं लक्ष पश्चिम बंगालकडे होतं। अर्थातच भारतीय जनता पक्ष विरुद्ध टीएमसी थेट लढत होती आणि एक प्रकारे असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही, मोदी विरुद्ध ममता बॅनर्जी अशी लढत होती। पण सध्या तरी आपण बघतोय ममता बॅनर्जी यांनी चांगलीच बाजी मारलेली आपल्याला बघायला मिळते। अभिमन्यू पवार आपल्या बरोबर आहे। अभिमन्यूजी, आपल्याला थोड्याच वेळापूर्वी खरं तर ब्रेक पूर्वी एक प्रश्न खरं तर विचारला होता की या सगळ्याचा कुठे तर थोडाफार फटका म्हणजे कोरोना काळ असो किंवा ज्या पद्धतीने निवडणुकीची रचना झाली किंवा जे काही निर्णय केंद्र सरकारकडून घेतले त्याचा थोडाफार फटका या सगळ्या निवडणुकीमध्ये खास करून पश्चिम बंगालमध्ये भाजपला बसला असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही का? काय नेमकी आपली प्रतिक्रिया आहे? जसं लोकसभेची आता मला राजकुमारजींनी प्रश्न विचारला होता, शायद राजकुमारजी है अगर मैं हिंदी में है तो जी पवार जी हूँ। हाँ राजकुमार जी, आपने मुझे सवाल किए थे। राजेश कुमार जी राजकुमार जी, भाई साहब आपने मुझे कुछ सवाल किए थे इस ब्रेक से पहले। राजेश कुमार जी, आई एम सॉरी, राजकुमार जी आपने मुझे कुछ सवाल किए थे इस ब्रेक से पहले। जी जी, कि जैसे कि आपने कहा था कि लोकसभा में हम लोग 18 सीटें जीते और अभी उसका अगर तुलना की जाए तो हम लोग एटलीस्ट ऑलमोस्ट 122 सीटें जीतना चाहिए जी। वो तो हम जीत रहे हैं। अभी आप देखेंगे 3 बजे के बाद वो तो हम जीत रहे हैं। लेकिन आप तो वरिष्ठ विश्लेषक भी है और पत्रकार भी है, तो हर मुद्दे अलग होते हैं। लोकसभा की इलेक्शन राष्ट्रीय मुद्दे होते हैं, उसकी अपनी अहमियत अलग होती है और राष्ट्रीय मुद्दे पे ऊपर वो निवडणूक इलेक्शन हो गया है जी, उसके लिए 18 सीटें आई है, ठीक है ना। अभी के जैसे जिला परिषद में 50 समिति उसके साथ होती है, लेकिन जिला परिषद में एक चुन के आता है, 50 समिति अलग कोई चुन के आता है। हर इलेक्शन के मुद्दे अलग अलग होते हैं। रही बात दादागिरी की, आपने पूछा था कि दादागिरी होने के बावजूद भी हम लोग जी म्हणतो अभिमन्यू पवार यांच्याकडे पुन्हा एकदा काही तांत्रिक कारणामुळे खरं तर बिघाड झाला, पण त्यांच्याकडे पुन्हा एकदा जाण्याचा प्रयत्न करणार आहोत। पण अर्थातच नितीन भालेराव आपल्या बरोबर आहेत, त्यांच्याकडे जाते। नितीनजी, अर्थातच आपण बघतो जे काही मिसमॅनेजमेंट झाले, जो मगासपासून आरोप केला जातो त्याचा थोडाफार तरी फटका बसला असणारच निश्चितपणे। कारण ज्या पद्धतीने राष्ट्रीय पातळीवर एक चर्चा चालू झाली होती की संपूर्ण देशामध्ये कोरोनाचा फैलाव झालेला आहे, संपूर्ण देश कोरोनाशी झुंजतोय आणि पंतप्रधान तिथे लक्ष देण्याच्या ऐवजी कुठेतरी प्रचारामध्ये गुंग आहे आणि तेही एका राज्याच्या प्रचाराकरता जाणं, हे याचा नाही म्हटलं तरी कुठेतरी फटका हा भाजपला 100% बसला असणार, याच्यात वाद नाही। दुसरं, ज्या पद्धतीने आपले पंतप्रधान ममता दीदींचा उल्लेख हा जाहीर सभेमध्ये दीदी करायचे, त्याच्यावरून महिला वर्ग जो होता तो अतिशय नाराज होता। दीदींचा ज्या पद्धतीने मोदींनी केलेला उल्लेख होता तो महिलांचा अवमान करणारा उल्लेख होता की काय असं त्या महिलांना वाटत होतं। हा एक मुद्दा तिथे अतिशय महत्त्वाचा ठरला। आणि जसं बिहारच्या निवडणुकीमध्ये महिलांनी भाजपला जिंकवलं होतं, तर तोच त्याचीच पुनरावृत्ती बंगालमध्ये होईल असं भाजपला वाटत होतं, पण ती झाली नाही। या 3 मुद्द्यांचा मोठा एकत्रित परिणाम हा भाजपच्या जागा कमी होण्यावर झाला असावा असं सांगितलं जातं। निश्चितच आहे। एक मात्र नक्की की भाजप जो दावा करत होता तो दावा आपण बघतोय की 200 पेक्षा पुढे आपण जाऊ असा दावा कुठेतरी भारतीय जनता पक्ष करत होता, तो दावा कुठेतरी फोल ठरताना दिसतोय। आणि 100 पेक्षा कमी म्हणजे जर असंही म्हटलं वावगं ठरणारे किशोर प्रधान यांनी सुद्धा म्हटलं होतं की 100 पेक्षा पुढे जर भाजप केला तर मी सगळं बंद करेन म्हणून। आणि त्यांचा हा जो दावा थोडाफार प्रमाणात आपण होतं, अर्थातच अजूनही निकाल येणं अपेक्षित आहे, बाकी आहे। 100चा आकडा गाठेल की नाही हे अजूनही स्पष्ट झालं नाही, पण तितकंसं भाजपला यश मिळालं नाहीये। अर्थातच 3 वरनं 85 आणि 87 वर जाणं हेही थोडं नाहीये। अभिमन्यूजी, पुन्हा एकदा तुमच्याकडे येते। अभिमन्यूजी, आपण बघतोय सगळ्यामध्ये एकीकडे भारतीय जनता पक्षाचं अर्थातच यश आहे, कारण 3च्या जागा होत्या त्या 85-100 पर्यंत गाठणं सोपं होतं, पण तितकाशा जागा सुद्धा गाठल्या नाही। जो 200चा आकडा मी पार करू असं म्हटलं होतं, कुठेतरी अति आत्मविश्वास भाजपला नडलेला आहे। नाही, आत्मविश्वास नाही आहे। ज्या पद्धतीने ममता दीदींनी गेल्या 5 वर्षामध्ये अराजकता आणि धिंगाणा घातला पश्चिम बंगालमध्ये, आणि ज्या पद्धतीने आमच्या कार्यकर्त्यांनी मेहनत केली, आमच्या नेत्यांनी त्यात शक्ती ओतली, आमच्या नेत्यांनी खूप प्रचंड मेहनत केली आहे, त्या मेहनतीच्या जोरावर आम्ही ते बोललो। प्रशांत किशोरच्या विषयात तुम्ही बोलत होता। प्रशांत किशोरनी परवा असं म्हटलं होतं की मी काही निवडणूक जिंकायसाठी हे करत नाही, मी फक्त पुशअप करतो। म्हणजे ते प्रशांत किशोर कसं उत्तर प्रदेशच्या इलेक्शनमध्ये ते म्हणले होते की काँग्रेस नाही जिंकलं तर मी हे गबाळ गुंडाळतो, नाही गुंडाळला त्यांनी।
आता ते असं म्हटले आणि मध्ये जो ऑडिओ व्हायरल झाला त्यांचा व्हिडिओ, त्यात ते काय म्हणतात की मोदी की बहुत लहर है आणि मोदी जीत जाएगा, बीजेपी स्वीप कर रही है. मतलब प्रशांत किशोर हा विषय राजकीय दृष्ट्या चर्चेला ना आणलेलाच बरा. आणि प्रशांत किशोर काय बोलतात ते सगळे पेड विषय आहे, पण तो विषय नाही. आमच्या विषयामध्ये भारतीय जनता पार्टीने प्रचंड मेहनत केली, प्रचंड ताकद आम्ही लावलेली आहे. आम्ही प्रत्येक निवडणूक गांभीर्यानेच घेतो. तुम्ही म्हणता की फक्त ह्याच निवडणुकीत तुम्ही रेस्ट्रिक्ट केलं, असं नाही आहे. प्रत्येक निवडणुकीत माननीय मोदीची सभा घेतच असतात, माननीय अमित शहा मेहनत करतच असतात, माननीय नड्डाजीच्या नेतृत्वात आम्ही काम करतच असतो. त्यामुळे ह्या निवडणुकीला विशेष काय लक्ष दिलं असं नाही आहे. प्रत्येक निवडणूक आम्ही तितकीच ताकदीने आणि तितकीच आम्ही आत्मविश्वासाने लढतो आणि आत्मविश्वासाच्या जोरावर आम्ही कधी कधी 2 होतो. आज संबंध देशामध्ये जगामध्ये सगळ्यात मोठी पार्टी भारतीय जनता पार्टी आहे. जगामध्ये म्हणतो तुम्हाला मी, आज भारतामध्ये सगळ्यात जास्त खासदार आमचे आहेत, आमदार आमचे आहेत, राज्यसभेचे खासदार आमचे आहेत, नगरसेवक आमचे आहेत, जिल्हा परिषद सदस्य आमचे आहेत. आज सगळ्यात मोठी पार्टी आम्ही आहोत आणि 3 वरून आम्ही 100च्या पुढे जातो. 120, 22, 25 जो लोकसभेला जे आहेत ते तर होणारच आहे. पण आमचा विजयच आहे, आमचा काय पराभव ह्याच्यामध्ये नाही आहे. तुम्ही जे म्हणता की आमचा पराभव झाला वगैरे, अजिबात मी मानत नाही पराभव. आम्ही ह्यामध्ये खूप गेन केलेली आहे आणि येणाऱ्या काळामध्ये आम्ही आणखीन चांगला करायचा प्रयत्न करू. निश्चितच धन्यवाद खरं तर अभिमन्यूजी आमच्याशी इतका वेळ आम्हाला दिल्याबद्दल आणि विश्लेषण केल्याबद्दल. अर्थातच आपण बघतोय की आता चित्र आता हळूहळू स्पष्ट व्हायला निश्चित झालेलं आहे. पण एक मात्र नक्की, कुठेतरी सुरुवातीला असं वाटत होतं की भाजप आता सत्तेत येतं की काय पश्चिम बंगालमध्ये, ते मात्र नाही. आपण बघतोय अजूनही तृणमूल काँग्रेस तिसऱ्यांदा आपण बघतोय पुन्हा एकदा सत्तेवर येताना बघायला मिळत आहे. त्यातच वारं सुद्धा आता कुठेतरी फिरताना दिसतंय. नंदीग्राममध्ये ममता बॅनर्जी पिछाडीवर होते असं चित्र आहे, पण आता पुन्हा एकदा ममता बॅनर्जींनी चांगली आघाडी घेतल्याचं सुद्धा बघायला मिळत आहे. या सगळ्यामध्ये राजेशची एक विचारावं असं वाटतं, सगळ्यामध्ये निवडणुकीचा विचार करताना आणि जर पश्चिम बंगालचा विचार करताना आपण कायम भाजप आणि TMC बोलतोय, पण ज्याच्या हातीत जो खरं तर ज्याचा होल्ड होता त्या लेफ्टबद्दल तेवढी चर्चा होत नाही. लेफ्टचा तर अक्षरशः आपण बघतोय की सुपडा साफ झालेला, 0 लेफ्टला मिळालेले आहेत. काय नेमका लेफ्ट एवढं मागे का पडलं, काय कारण है? बिल्कुल सही, बढ़िया सवाल है इसका. आप देखेंगे कि 77 से लेकर 2010-11 तक वहाँ लेफ्ट का शासन रहा. तो लेफ्ट का जो शासन का मूल था वो था ग्रामीण इलाकों में सभी को लेके चलना. उन्होंने जो इंफ्रास्ट्रक्चर बनाया था उसमें था कि खेती, पानी, सबको बैलेंस करना. लेकिन वो जब बुद्धदेव भट्टाचार्य वहाँ मुख्यमंत्री बने, उसके बाद उन पे दबाव था कि जो केंद्र ने नीति बनाई है इंडस्ट्री पॉलिसी, जब तक हम उसको अडॉप्ट नहीं करेंगे हम बंगाल को और आगे लेके जाना बड़ा मुश्किल हो रहा था. तब उन्होंने प्लानिंग की कि हम इंडस्ट्री को आगे बढ़ाएंगे. तो उन्होंने सिंगूर और नंदीग्राम 2 जगह कृषि जो एग्रीकल्चर लैंड है उसको लेकर इंडस्ट्री को बढ़ाने की कोशिश की. लेकिन वहाँ गलती क्या हो गया, जैसे होता है ना कि आप कोई बिल्डिंग बना रहे हैं, घर बना रहे हैं, तो घर में जितना भी डेंटिंग, पेंटिंग, प्लास्टर जो भी कराना कराइए, लेकिन आप यदि अपने पिलर से छेड़छाड़ करेंगे तो सारी कीमती चीज़ें ढह जाएगी, वो टिकेगा नहीं. तो वामपंथ से यही गलती हो गई. गलती क्या हो गई कि उनका एग्रीकल्चर जो है, किसान जो है और खेतिहर मजदूर जो है वो उनका बेस था. अब वही वामपंथ ने गलत कर गया. वो क्या किया कि जो इंडस्ट्री के लिए लैंड एक्वायर किया गया वो सारी खेती की ज़मीन थी और इस मुद्दे को लेके किसान का विद्रोह हुआ एक तरह से. ममता बनर्जी ने उसका नेतृत्व की, उसमें TMC, और वो नेतृत्व जब ममता बनर्जी ने की तो वो इतना तेज़ था कि लेफ्ट का जो सपोर्ट बेस था वो पूरा सपोर्ट बेस तृणमूल में शिफ्ट कर गया. इसलिए जो विरोधी पार्टी है वो आरोप भी लगाती हैं कि ममता बनर्जी जो है वो लेफ्ट नहीं है, वो अल्ट्रा लेफ्ट है, मतलब हार्डकोर है, वो वामपंथ है, उन पर आरोप लगता है. तो यही कारण है कि जब लेफ्ट पार्टियां अपनी मूल मुद्दे को छोड़कर, किसानों के हित को छोड़कर आप जब सीधे जंप करेंगे तो उसका वो उन्हें नुकसान उठाना पड़ा जो आज तक है. अब इनकी भरपाई होगी की नहीं होगी ये कहना बहुत मुश्किल है. निश्चितच, कारण जो आकडा दिसतोय लेफ्टचा तो आपण बघतो अक्षरशः 0 आकड्यावर लेफ्ट आहे. आणि अर्थातच हे सुद्धा विचार करण्यासारखी गोष्ट आहे, कारण लेफ्टचा एवढा सुपडा साफ का झाला, कारण इतर पक्षांचा सुद्धा विचार करण्यासारखी खरं तर गोष्ट आहे. माधव भंडारी सुद्धा आपल्याबरोबर आलेले आहेत. माधवजी, आपण बघतोय अर्थात
अर्थातच ह्या सगळ्या निवडणुकीचा जेव्हा ओव्हरऑल आता विचार केला जातो आहे, पश्चिम बंगालकडे अर्थातच सगळ्यांचं लक्ष आहे. पश्चिम बंगालमध्ये जे अपेक्षित होतं तितकं अपेक्षित यश मिळालंय हे मात्र मान्य करायला पाहिजे भारतीय जनता पक्षाला. पण अर्थातच अपेक्षित यश मिळालेलं नाहीये. खरं तर सगळी ताकद पश्चिम बंगालमध्ये भारतीय जनता पक्षाने वापरलेली आपल्याला बघायला मिळाली. अगदी सगळ्या भावनिक मुद्द्यापासून विकासाच्या मुद्द्यापर्यंत सगळे मुद्दे पश्चिम बंगालमध्ये आणि ममता दीदींना टक्कर देण्यासाठी हर एक प्रयत्न भारतीय जनता पक्षाकडनं झाले. पण तितकेच जेवढे अपेक्षित होते तेवढे ते पूर्ण झालेले नाहीयेत. काय नेमकं मागचं कारण असेल मग? केली आणि पश्चिम बंगालमध्ये आमचा पाया जेवढा मजबूत असायला पाहिजे इतर देशातील इतर भागाच्या तुलनेमध्ये पश्चिम बंगालमध्ये आमचा संघटनात्मक पाया हा मजबूत नव्हता, हे आम्हाला मान्य करायला पाहिजे. ते मान्य न करण्याचं काही कारण नाही. शेवटी राजकीय पक्षाची ताकद जी उभी राहते ती संघटनात्मक पायावरती उभी राहते. पश्चिम बंगालमध्ये आमचा हा संघटनात्मक पाया नव्हता, तो आम्ही नव्याने उभा करतो. 2019च्या लोकसभा निवडणुकांमध्ये जो यश आम्हाला मिळाला त्या यशामधून याला अधिक चालना मिळाली. पश्चिम बंगालमध्ये आपल्याला वाव मिळू शकतो, आपल्याला संधी मिळू शकते, पश्चिम बंगालची जनता आपल्याला स्वीकारू शकते हे लक्षात आल्यानंतर आम्ही त्या ठिकाणी बांधणी करायला सुरुवात केली, उभारणी करायला सुरुवात केली आणि त्याचे परिणाम आपल्याला दिसत आहेत की आज 3 वरून 100च्या आसपास आम्ही जातो. कदाचित 100च्या पुढे सुद्धा अजून जाऊ शकतो, कारण आताचे जे मतमोजणीचे कल आहेत ते अजून निम्मे मतमोजणी तरी पूर्ण झाले की त्याची मला कल्पना नाही, परंतु अजून बरीच मतमोजणी बाकी आहे आणि हे कल अजूनही बदलू शकतात. प्रत्यक्ष निर्णय वेगळे असू शकतात आणि मला जी प्राथमिक माहिती मिळाली त्याप्रमाणे हे सगळे कल जे आहेत त्याच्यामध्ये तफावत ही 3 ते 5 हजार मतांची असलेले मतदारसंघ जास्त आहे आणि विधानसभा निवडणुकीमध्ये 3 ते 5 हजार मतांची तफावत ही केव्हाही इकडची तिकडे होऊ शकते. त्यामुळे हे कल अजून निश्चित झाले, स्थिर झाले असं मानण्यासारखी परिस्थिती नाही असं माझं स्वतःचं मत आहे. आणि त्यामुळे जे यश आम्हाला आज पश्चिम बंगालमध्ये दिसतंय ते यश मोठंच आहे आणि अधिक यश मिळालं असतं तर केव्हाही आनंद होणारच आहे, परंतु आम्हाला पश्चिम बंगालमध्ये आम्ही यश मिळवतो ही वस्तुस्थिती आहे. भंडारी साहेब, एक प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे की पश्चिम बंगालमधले आकडे पाहिल्यावर मिळालेलं यश हे खूप आहे ही भावना आहे का सत्तेचं दार अजूनही बंद आहे, दिल्ली बहुत दूर है तसं कोलकाता बहुत दूर है असं म्हणायची वेळ आहे? तुम्ही कुठल्या नजरेने पाहता? मी याकडे या दोन्ही नजरेने बघत नाही, मी तिसऱ्या एका मुद्द्यातून या विषयाकडे बघतो. एक लक्षात घ्या की भारताच्या सगळ्या राजकारणामध्ये पश्चिम बंगाल आणि तामिळनाडू हे 2च प्रांत असे आहेत की ज्या ठिकाणी 1970 पासून आतागायत एकाही राष्ट्रीय पक्षाला यश मिळालेलं नाही. सर्व राष्ट्रीय पक्ष या 2 प्रांतांमध्ये राष्ट्रीय पक्षांना नेहमीच अत्यंत नगण्य स्थान राहिलं. या निवडणुकीमध्ये 1970 नंतर आज पहिल्यांदा 2021 मध्ये म्हणजे जवळजवळ 70 वर्षांनंतर पश्चिम बंगालच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टी सारख्या एका राष्ट्रीय पक्षाला महत्वाचं स्थान मिळालेलं आहे. त्या प्रांताच्या राजकारणाच्या केंद्रस्थानी भारतीय जनता पार्टी आलेली आहे आणि इथून पुढे भारतीय जनता पार्टी ही अधिकाधिक पुढे जाईल हा सुद्धा माझा विश्वास आहे आणि त्यामुळे त्या दृष्टीने ही निवडणूक पश्चिम बंगालसाठी अत्यंत महत्वाची, देशासाठी सुद्धा महत्वाची. पण डाव्या पक्षांना तुम्ही राष्ट्रीय पातळीवरचे पक्ष मानत नाही असं समजू मी? पक्ष राहिलेले नाही. पश्चिम बंगाल त्रिपुरामध्ये त्यांनी प्रादेशिक पक्ष म्हणूनच काम केलं, केरळमध्ये सुद्धा ते प्रादेशिक पक्ष म्हणूनच काम करतात. खरं म्हणजे डाव्या पक्षांनी संपूर्ण राष्ट्रीय स्तरावरती काम करणं आवश्यक होतं, ते त्यांनी केलं असतं तर काँग्रेसवरती एक चांगल्या प्रकारचा वचक. निश्चितच माधव भंडारीचा आणखी एक महत्त्वाचा असा प्रश्न विचारा की तामिळनाडूमध्ये काय नेमकी तुमची गणितं चुकली? कारण AIADMK 2दा आलं, अर्थातच आपण बघतो की ते त्यांचं यशच होतं म्हटलं पाहिजे, पण नेहमी सत्ता बदल होताना आपल्याला तामिळनाडूमध्ये दिसतात, जे यावेळी दिसलं DMK बरोबर काँग्रेस गेलं, पण भाजपची नेमकी गणितं काय चुकली तामिळनाडूत? तामिळनाडूमध्ये आम्ही काही फार मोठी गणितं केली होती आणि ती बरोबर आली किंवा चुकली असं म्हणण्यासारखं काही नाहीये. तामिळनाडूचं राजकारण हे नेहमीच अलटापलटीचं राजकारण. मागच्या वेळेला जयललिता होत्या म्हणून जयललितांनी दुसऱ्यांदा सत्ता राखली,
परंतु जयललितांच्या मृत्यूनंतर मध्ये बराच कालावधी गेल्यानंतर ह्या निवडणुका झाल्या, त्यामुळे जयललितांबद्दलच्या सहानुभूतीचा कुठलाही फायदा अण्णा द्रमुकला मिळणं शक्य नव्हतं. अण्णा द्रमुकची पक्ष म्हणून स्थिती जयललितांच्या निधनानंतर कशी झालेली आहे आपण सगळ्यांनी बघितलेलं आहे. आणि तामिळनाडूमध्ये आम्ही पक्ष म्हणून काही खूप चांगल्या स्थितीत आहोत आणि मजबूत आहोत अशातला काही भाग नाही. त्यामुळे तामिळनाडूमध्ये आम्हाला आता समजा 1-2-3 जागा आम्ही जिंकल्या तर आमच्यासाठी जो प्रवेश असेल तिथून आमची सुरुवात असेल. आणि निश्चित रजनीकांत तुमच्या हाती येता येता राहिला. जर रजनीकांत हाती लागला असता तर कदाचित निकाल बदलले असते असं म्हणता येईल. म्हणजे तो पण प्रयत्न करून खरं तर बघितला त्याला. नाही, या जोरदारच्या गोष्टी आहेत आणि आपल्याला मी लक्षात आणून देतो की रजनीकांतनी निवडणुका न लढवण्याचा निर्णय हा अमित भाईंची भेट झाल्यानंतर घेतला, त्याच्या आधी नव्हता घेतला. अर्थातच हा पण विचार करण्यासारखा आहे की अचानक रजनीकांत पक्ष घोषित करतात काय आणि त्यानंतर आपल्या तब्येतीचं कारण देत अचानक आपण बघतो की आपण निवडणुकीच्या रिंगणात पडणार नाही किंवा असं घोषित करता. या सगळ्याचे अनेक अर्थ खरं तर लावले जात आहेत. पण या सगळ्यामध्ये आपण बघतोय की अर्थातच भारतीय जनता पक्ष चंचू प्रवेश तर एकीकडे झालेला आहे पूर्वेमध्ये, हे तर मान्य केलं पाहिजे. अर्थातच दक्षिणमध्ये होता थोडासा राहिलेला आहे, हे सुद्धा मान्य केलं पाहिजे. पण या सगळ्या आता जर राष्ट्रीय पक्षाचा जर आपण विचार केला तर नितीनजी तुम्हाला विचारावं असं वाटतं की सगळ्यामध्ये पुन्हा एकदा काँग्रेसचा सुपडा साफत झालेला आहे. काँग्रेस कुठेच दिसत नाही. कारण जे वारंवार बोललं जातं नेतृत्व कमजोर ठरतंय. नेतृत्व म्हणजे अगदी आसामकडनं काँग्रेसला खूप साऱ्या अपेक्षा होत्या पण त्याही फोल ठरलेल्या आहेत. काँग्रेसचं नेमकं आता पुढे काय होणार हाच सवाल उपस्थित होतोय. खरोखर काँग्रेस म्हणजे हे दोन्ही अर्थाने काय होणार, कारण या सगळ्या प्रचाराची रणधुमाळीचा जो जबाबदारी होती ती राहुल गांधी आणि प्रियंका गांधींनी घेतली होती. G23 हे जे काही प्रकरण होतं त्या सगळ्या नेत्यांना कटाक्षाने प्रचारापासून दूर ठेवलं होतं. निवडणुकीचे उमेदवार फायनल करण्यापासून ते स्टार प्रचारक ठरवण्यापर्यंत संपूर्ण वर्चस्व या प्रक्रियेवर राहुल गांधी, प्रियंका गांधी आणि सोनिया गांधी या तिघांचं होतं आणि अशा पद्धतीचे रिझल्ट्स आले आहेत. त्याच्यामुळे जी या G23ची मागणी आहे की काँग्रेसला पूर्ण वेळ अध्यक्ष असावा, तो निवडणुकीनं व्हायला पाहिजे, त्या मागणीला आता निश्चितपणे जोर येईल आणि या सगळ्या याच्यातून जो कोणी अध्यक्ष होईल त्यानंतर काँग्रेसच्या पुनर्बांधणीला सुरुवात होईल असे आपण आशा करू. नाहीतर पुढच्या निवडणुकीत हीच कहाणी पुढे चालू राहील. जी झाकली मूठ होती काँग्रेसची आत्तापर्यंत ती मात्र याच्यातून उघडी पडलेली आहे. जे प्रियंका गांधी हे ट्रम्प कार्ड काँग्रेसचं मानलं जातं ते ट्रम्प कार्ड नाही म्हणजे तितकंसं साबित होताना दिसत नाही आहे आणि याचा फटका काँग्रेसला भविष्यात 100% बसणार यात शंका नाही. निश्चितच, कारण ज्या काही अपेक्षा केल्या म्हणजे आसाममध्ये आपण बघितलं की त्यांनी ज्या पद्धतीने चहाच्या मळ्यामध्ये सुद्धा भेट दिली किंवा वेगवेगळ्या किंवा ज्या पद्धतीने राहुल गांधी खाली प्रत्येकाला भेटत होते, तळागाळात दिसत होते, तसं असून सुद्धा जो फटका काँग्रेसला आजही बसलेला आहे तो सुद्धा मान्य करावा लागेल. राजेशजी तुमच्याकडे मी येते. राजेशजी काय नेमकं आता काँग्रेसने केलं पाहिजे? कारण आता आपण वारंवार मला वाटतं बऱ्याच अशा 2014 पासून आपण हीच चर्चा करतो की काँग्रेसचं कुठे चुकतंय, काँग्रेसचं कुठे चुकतंय आणि आज 2021 मध्ये सुद्धा आपण हीच चर्चा करतो की काँग्रेसचं नेमकं कुठे चुकतंय. आपने सही पूछा कि एक राष्ट्रीय पार्टी है कांग्रेस पार्टी और उनकी स्थिति लगातार गिरते जा रही है. हमें विचार करना होगा, सोचना होगा कि आखिर कांग्रेस पार्टी की ऐसी स्थितियां क्यों हुई. देखिए, राजनीति में, भारत की राजनीति में खासकर एक चीज़ आपको मान के चलना पड़ेगा. आप किसी पे कितने भी आरोप लगा लें, चाहे अभी जैसे कोरोना काल है, ये संकट आ गया, किसी पे करप्शन का आरोप लगा दें, तो ये सब एक डिबेट का सब्जेक्ट हो सकता है और थोड़े बहुत वोट को प्रभावित कर सकता है. लेकिन भारत की राजनीति में आज भी मैं कह रहा हूँ कि दो चीज़ें बहुत प्रभावी है, वो है धर्म और समाज. धर्म और समाज. कांग्रेस पार्टी से चूक हुई है, चूक हुई कि या दो जगह चूक हो गई. हालांकि वो देखेंगे आप, जो राहुल गांधी से चूक हुई है वो एज ए आइडियोलॉजी बिल्कुल सही थे वो, लेकिन वो राजनीति के हिसाब से गलत था. गलत क्या था कि लोकसभा 14 की लोकसभा की बात कर रहा हूँ, 14 से पहले जब यूपीए गवर्नमेंट ने अध्यादेश लाया कि भाई जिनको भी सज़ा होती है तो वो चुनाव लड़ सकता, चुनाव लड़ने पे रोक नहीं होगी जब तक कि फाइनल सुप्रीम कोर्ट ना कर दे. तो उन्होंने क्या किया, राहुल गांधी ने वहाँ जो अध्यादेश था सबके सामने फाड़ दिया.
इसका 2 पॉइंट नेगेटिव गया। पहला गया कि राहुल गांधी पार्टी में सोनिया गांधी और प्रधानमंत्री से भी ऊपर समझने लगे अपने को। तो लेकिन वो एक आइडियोलॉजी के हिसाब से राहुल गांधी अपनी जगह सही थे कि पूरा अन्ना आंदोलन चल रहा था, वहाँ ऑनेस्टी पेश करनी थी, उन्होंने पेश किया। लेकिन राजनीतिक नुकसान क्या हो गया उनको, जो प्रधानमंत्री मनमोहन सिंह और उनकी माताजी कांग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी ने इंडिकेट भी किया था, वो नुकसान ये हो गया कि उससे सबसे बड़ा नुकसान हुआ उस समय के पॉलिटिकल पार्टी के लीडर आरजेडी नेता लालू यादव को। वो चुनाव नहीं लड़ पाए। जब चुनाव नहीं लड़ पाए सॉरी, तो आरजेडी समर्थक जो हैं बिहार यूपी जो उस एरिया में, उनको लगा कि कांग्रेस जो है इनके खिलाफ है, तो हम यूपीए को अब इतना बढ़ चढ़कर सपोर्ट नहीं करेंगे। एक हल्का सा झटका तो वहाँ लगा। लेकिन उसी बीच में क्या हुआ कि जब कांग्रेस अधिवेशन चल रहा था तो कांग्रेस पार्टी के बड़े नेता मणिशंकर अय्यर, उनको वो बयान देना नहीं चाहिए था। वो बयान कांग्रेस पार्टी को महंगा पड़ गया। बयान क्या था कि बीजेपी लीडर नरेंद्र मोदी को उन्होंने कहा कि चाय वाला है और चुनाव के बाद जो है हमारे कांग्रेस का अधिवेशन होगा, उसके बाहर ये स्टॉल लगाएंगे। अब इस बात को उस समय बीजेपी लीडर नरेंद्र मोदी ने इस गेंद को 6 मार दिया। उन्होंने कहा सीधा सीधी कि भाई कांग्रेस पार्टी देखो हमारे समाज को, मैं ओबीसी हूँ, मुझे वो गाली दे रहा है और ऐसा ऐसा बोल रहा है। तो उत्तर भारत के जो ओबीसी समाज था उसमें मैसेज गया कि भाई एक तरफ तो आपने लालू यादव को चुनाव लड़ने से रुकवा दिया, ऊपर से आप इसको गाली दे रहे हैं, तो चलो एक बार मोदी जी को ट्राई करते हैं। तो बीजेपी का अपना वोट बैंक जो था ही, उसके बाद सारे उस इलाके के जितने लोग थे, चाहे वो आरजेडी से जुड़ा हुआ हो, समाजवादी पार्टी से जुड़ा हुआ हो, बहुजन समाज पार्टी से जुड़ा हुआ हो, झारखंड मुक्ति मोर्चा से जुड़ा हुआ, सब लोगों ने के बारा चलो इस बार मोदी जी को हम अर्थातच म्हणजे आपण बघतोय सगळी रणनीती कुठेतरी काँग्रेसची चुकत गेली आणि शेवटी आपण बघतोय काँग्रेस अनेक राज्यांमधनं कुठेतरी गायबच होताना आपल्याला सध्या बघायला मिळत आहेत। अजित अंबांकर सुद्धा आपल्याबरोबर जॉईन झालेले आहेत। अजित सर, आपण बघतोय की हे सगळी आता जे राजकीय गणितं दिसत आहेत, खूप साऱ्या अपेक्षा होत्या अर्थातच भाजपने नाराज केल्याने अर्थातच 100च्या आसपास भाजप पोहोचताना दिसते। सत्ता तर मिळालेली नाही भाजपला, पण हे सगळं आता ज्या 5 राज्यांच्या ज्या निवडणुकांचा आता जे निकाल किंवा जे काही कल हाती येत आहेत, काय नेमकं चित्र आपण म्हणायला पाहिजे या सगळ्यामध्ये? अर्थातच भाजपने एकीकडे पूर्वेमध्ये चंचू प्रवेश केला, हे मात्र मान्य करायला पाहिजे। ही जी निवडणूक होती, या निवडणुकीतला मुख्य सेंट्रल पॉइंट काय होता? हा सेंट्रल पॉइंट होता की भाजपनी ही निवडणूक राज्यांची निवडणूक म्हणून त्यांनी समजलेलीच नव्हती। नरेंद्र मोदी आणि अमित शहा हे ज्याचे प्रमुख नाही तर जवळजवळ एकमेव प्रचारक होते, अशी ही निवडणूक होती। आणि ही निवडणूक भारतीय जनता पक्षाने, मोदी शहांनी ज्या प्रकारचं रोड रोलिंग ज्याला म्हणतो, सगळं सपाटीकरण राज्यांचं चिरडून काढण्याची जी भूमिका घेतली, धार्मिक ध्रुवीकरणाची जी त्यांनी गेली अनेक 5-7 वर्ष ज्या पद्धतीची मोहीम चालवलेली आहे, विशेषतः गेल्या 2-3 वर्षात जास्ती, त्याच्या मुद्द्यावरती ती निवडणूक होती। आणि बंगालमध्ये त्यांनी भरपूर प्रयत्न केला। जय श्रीरामच्या घोषणा निवडणुकीमध्ये सातत्याने देऊन एक प्रकारचं जय श्रीराम न म्हणणारे आणि म्हणणारे असं विभाजन त्यांनी सरळ करण्याचा प्रयत्न केला भारतीय जनता पक्षाने। आणि पश्चिम बंगालमध्ये असेल, केरळमध्ये असेल, शबरीमालाच्या प्रकरणावरती काही कारण नसताना किंवा सुप्रीम कोर्टाचा निकाल अंमलबजावणी करणाऱ्या डाव्यांच्या विरोधामध्ये हिंदूंच्या भावना भडकवण्याचा प्रयत्न केला। सर्वत्र त्यांचा तोच प्रकार असतो, तो त्यांनी केला। परंतु एवढं सगळं करून अख्खं मंत्रिमंडळ आणि माजी मुख्यमंत्री देशातले सगळे उतरवून सुद्धा ही जी निवडणूक झाली, ही पोलरायझेशन जी निवडणूक होती आणि त्या निवडणुकीमध्ये भाजपचा सपशेल पराभव झालेला आहे। तामिळनाडू म्हणजे दक्षिणेमध्ये आणि पूर्वेमध्ये भाजपला चंचू प्रवेश मिळाला हे म्हणणं चुकीचं आहे। भाजपनी जी फोडाफोडी केली, सीबीआय ईडीचा गैरवापर करून, जे तुम्हाला या केस पण सोडतो शारदा घोटाळ्यातनं, त्यांचे सगळे तो शुभेंदू अधिकारी जो आहे, ज्याच्याबद्दल आता फार भाजप टिमक्या वाजवते ममता बॅनर्जीचा पराभव करणार म्हणून, तो तिथला प्रमुख आरोपी आहे शारदा घोटाळ्यातला। तीच गोष्ट सोबिन रॉय असेल, मुकुल रॉय असेल, हे सगळे लोक तिकडे कशाकरता गेलेत? याच कारणामुळे गेलेले आहेत। तेव्हा ही निवडणूक अशा सगळ्या राजकारणाच्या विरोधातली निवडणूक होती आणि ती निवडणूक भाजप हरलेला आहे आणि हे अत्यंत समाधानाची गोष्ट आहे। आता प्रश्न राहिला डाव्यांचा काय झालं? ही निवडणूक लोकांनीच, जनतेने ही पोलराइज केली। जनतेने सांगितलं की आता जर
तिसऱ्या कोणालाही मत दिलं तर ते मोदींना मत दिल्यासारखं होईल आणि त्याच्यामुळे मतदारांनीच निवड केली की ज्या मतदारसंघामध्ये मला निश्चित माहिती आहे की इथं हा उमेदवार भाजपचा पराभव करू शकतो त्याला मतदान करायचं आणि त्या पद्धतीनं ते सगळं मतदान झालेलं. आता टक्केवारी आल्यानंतर पूर्णतः आपल्याला कळेल पण साधारणतः असं झालेलं असावं असा कल दिसतोय. तेव्हा ही निवडणूक एक हे निकाल अतिशय समाधानकारक आहे. आता पॉंडेचेरीमध्ये त्यांनी पहिल्यांदा मुख्यमंत्री पाडला, सरकार पाडलं आणि मग त्यांच्यातलेच काही लोक घेऊन एक आघाडी बनवली आणि तिथं ते आता निवडणूक काहीतरी 9 जागा आघाडीवर आहेत किंवा व्हॉटेवर त्यांना मिळाले असतील. भाजपची जी सगळी कार्यपद्धती आहे, ध्रुवीकरण, फोडाफोडी, भ्रष्टाचार, ईडी, सीबीआयचा गैरवापर, अगदी महाराष्ट्रामध्ये त्यांनी किती करण्याचा प्रयत्न केला. ज्यांच्या विरोधामध्ये ट्रकभर पुरावे गोळा केले, संपूर्ण राजकारण आणि निवडणूक ज्यांच्या विरोधात लढली, त्या अजित पवारांना बरोबर घेऊन कोश्यारींना अमित शहानी दिल्लीतून आदेश दिला. कोश्यारी त्यांचेच आहेत, ते त्यांचा म्हणजे आदेशावरतीच काम करतात. ते त्यांनी बरोबर सांगितलं सकाळी 6 वाजता मंत्रिमंडळ तयार करा, केलं. म्हणजे भाजपच्या निर्लज्जपणाला सीमाच नाही. म्हणजे निश्चितपणे भाजपने सगळे सामदाम दंडभेद सगळे वापरले तरी तितकंसं यश मिळालं नाही असं तुमचं म्हणणं आहे. नेमकं माधव भंडारी याला नेमकं तुम्ही उत्तर द्याल, कारण हे सुद्धा मान्य केलं पाहिजे की सगळे मोठे नेते, सगळी यंत्रणा, सगळे मुद्दे भाजपने पश्चिम बंगालमध्ये वापरले होते पण तितकंसं यश, अपेक्षित यश मिळालेलं दिसत नाहीये. माधवजी मला विचारलं त्याने, मला आधीचा प्रश्न आपला ऐकू नये. माधवजी माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचतोय? हो पोचतोय. तुम्ही प्रश्न अगोदर काय विचारला? अर्थातच आपण अगदी अजित अभ्यंकर सर त्यांनी सुद्धा हेच म्हटलं की सगळे साम दाम दंड भेद सगळे पश्चिम बंगालमध्ये असो किंवा इतर इलेक्शनमध्ये असो 5 राज्यांमध्ये भारतीय जनता पक्षाने वापरले. सगळ्या मोठ्या नेत्यांना उतरवलं, सगळे मुद्दे, भावनिक मुद्दे सुद्धा त्यांनी कुठेतरी मांडले. असं असताना सुद्धा अपेक्षित यश मिळालं नाही. जनतेने तृणमूलमध्येच्या पारड्यात मतं टाकलेली दिसत आहेत. हे कुठेतरी भारतीय जनता पक्षाचं अपयश म्हटलं पाहिजे. असं काही म्हणता येणार नाही, म्हणण्याचं कारण नाही. कारण सगळेच पक्ष, फक्त भारतीय जनता पार्टीच नाही, प्रत्येक पक्ष जेव्हा निवडणुकीमध्ये उतरतो तेव्हा तो जिंकण्यासाठी उतरतो आणि जिंकण्यासाठी जे जे करावं लागेल ते सगळं करण्याचा प्रयत्न आपापल्या पद्धतीने करतो, आपापल्या परीने करतो. भारतीय जनता पार्टीने त्याच पद्धतीने प्रयत्न केले. तृणमूल काँग्रेसची प्रचंड दादागिरी पश्चिम बंगालमध्ये आहे. 140 पेक्षा जास्त कार्यकर्ते या मधल्या प्रचार मोहिमेच्या काळात भाजपचे मारले गेले. भारतीय जनता पार्टीच्या राष्ट्रीय अध्यक्षांवरती सुद्धा हल्ला करण्याचा प्रयत्न तृणमूल काँग्रेसने केला. इतका टोकाचा हिंसाचार तृणमूल काँग्रेसने केल्यानंतर सुद्धा आणि भारतीय जनता पार्टीला रोखण्याचा प्रयत्न केल्यानंतर सुद्धा म्हणजे ममता बॅनर्जींनी त्यांच्या जाहीर सभांमधून एकत्र या आणि यांच्यावरती हल्ले करा, हिंसाचार करा अशा जागेचं थेट आवाहन केलं. त्याच्याबद्दल कोणी काही शब्द काढला नाही, कोणी त्यांचा निषेध केला नाही, काही केलं नाही. आमचे 140 कार्यकर्ते मारले गेले त्याच्याबद्दल कोणीही चकार शब्द काढला नाही. तरी सुद्धा आम्ही या सगळ्या हिंसाचाराला, या सगळ्या दडपशाहीला, त्यांच्या एकंदर हडेधप्पीला तोंड दिलं आणि उभे राहिलो. त्यांच्या हडेधप्पी समोर, त्यांच्या हिंसाचारासमोर काँग्रेस सुद्धा उभी राहू शकली नव्हती. डावे तर नाहीसे झाले होते. त्या परिस्थितीमध्ये आम्ही उभे राहिलेले आहोत. हेच आमचं मोठं यश आहे. निश्चितच आपण बघतो